भद्रा मारुतींचं दर्शन घेऊन केली नवीन वर्षाची सुरुवात। आज वर्षाचा पहिला सोमवार आणि मी ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं। माझा पहिला विचार होता की मी कार वॉश करायचं आणि त्याआधीच मी हायवेवर निघालो। बघता बघता मी थेट पोहोचलो जनार्दन स्वामींच्या सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये। तिथे गेलो असताना तिथलं वातावरण खूपच सुंदर आणि शांतीपूर्ण होतं। पूजा चालू होती आणि तिथं एक वेगळाच माहोल होता। जनार्दन स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर मी सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये गेलो व दर्शन घेतलं। लगेच मी घृष्णेश्वर महादेव मंदिराकडे गेलो। हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि ते खूप जुने ऐतिहासिक मंदिर आहेत। तिथे गर्दी फार होती म्हणून मी भोले बाबांचे बाहेरूनच दर्शन घेतले व बाबांना म्हणलो, बाबा बम बम बोले भेटू नंतर। म्हटलं बाबा मी तुम्हाला भेटलो जरी नाही तरी माझी भक्ती मनापासून आहे। पुन्हा आपल्या धनुला पार्किंग मधून घेतलं व निघालो खुलताबादच्या दिशेने। दिवसातले 4-5 तास माझे ट्रॉफिक मध्येच गेले रे भाऊ। डायरेक्ट भेटायला आलो आपण हनुमान दादाला। हनुमान दादाच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर इथे हनुमान दादाची वानर सेना व गौमाताही होती। ते म्हणजे रोज जेवण करून जाय म्हटलं आत्ताच नाश्ता केला एवढ्यात। क्या बात है सर, क्या बात है सर। मी आलो मग हनुमान दादांच्या बेडरूम मध्ये जिथे किती कायम असतात। तिथे गेल्यानंतर आतमध्ये पाया वगैरे पडलो व श्रीरामांचेही दर्शन घेतले। त्यानंतर कपाळी भगवा टीका लावला। मग मी आलो डायरेक्ट शिंदे महाराजांपाशी। महाराजांबरोबर मला खूप गप्पा मारायच्या होत्या। नंतर विचार केला म्हणलं नको बाबा, महाराज सगळ्यांना सोडून माझ्याच मागे लागतात। नंतर काय आपल्या भोले बाबांचं दर्शन घेतलं। मी भद्रा मारुतीला आलो आणि इथला प्रसाद घेतला नाही, शक्यच नाही। सगळं झाल्यानंतर मी बाहेर निघालो व घराच्या दिशेने निघालो। म्हटलं आता चुपचाप घरी जातो, काहीतरी काम करतो, नाही तर जेवायला भेटणार।